आणि खऱ्या अर्थानं राज्यातल्या जनतेच्या भावना देखील तेवढ्याच तीव्र आहेत। मी वारंवार काल देखील या सभागृहामध्ये सांगितलं की वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर्स असतील, स्टाफ असेल, यांच्यावर हल्ला करण्याची प्रवृत्ती चुकीची आहे, ती निंदनीय आहे। त्या प्रवृत्तीचा राज्य सरकार निषेध करते, त्याच्या विरुद्ध कायदा तयार केलाय, त्यांना शिक्षा आपण देतो। अतिशय कठोर अशा प्रकारची कारवाई चाललेली आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये एकीकडे त्याची निंदा करत असताना किंबहुना समाजामध्ये वारंवार आपण हे सांगतो की कुठल्याही घटना घडल्या तरी जर तुम्हाला त्यात काही चूक आढळत असेल तर तुम्ही त्या संदर्भात तक्रार करू शकता। वेगवेगळे फोरम तयार केले आहेत, पण डॉक्टरांवर हल्ला करणे चुकीचं आहे, ते करण्यात येऊ नये असं वारंवार आपण सांगतो, कठोर कारवाई करतो। हे सर्व होत असताना आज मात्र ज्या प्रकारे डॉक्टरांचा संप चाललेला आहे, खरं म्हणजे पहिल्यांदा वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी, आरोग्य मंत्र्यांनी सर्व प्रकारच्या चर्चा केल्या। सुरक्षितता पुरवण्याच्या संदर्भात सर्व आदेश त्या ठिकाणी दिले। किंबहुना 500 लोक हे 7 दिवसात, 700 लोक 5 दिवसात आणि उरलेले लोक त्याच्या पुढच्या 10 दिवसात हे त्या ठिकाणी देण्याच्या संदर्भातला निर्णय घेण्यात आला। तसं पोलिसांचं जे महामंडळ आहे त्याला सांगण्यात आलं, तोपर्यंत डीजींना सांगून आर्म्ड बंदूकधारी अशा प्रकारचे सुरक्षा रक्षक अधिक प्रमाणात त्या ठिकाणी तैनात केले पाहिजेत अशा प्रकारचे निर्देश देण्यात आले। लॉंग टर्मचा विषय म्हणून प्रत्येक कॅज्युअल्टी मध्ये, ओपीडी मध्ये ऍक्सेस कंट्रोलची सिस्टीम तयार करायचं ठरलं। राज्याचे माजी डीजी यांना देखील नियुक्त करून त्यांनी प्रत्येक हॉस्पिटलचं सिक्युरिटी ऑडिट करून ज्या शिफारसी करतील त्याप्रमाणे त्या ठिकाणी कारवाई करायचं ठरलं। स्वतः डीजींनी काल प्रत्येक हॉस्पिटलमध्ये वरिष्ठ एसपी किंवा ऍडिशनल एसपी किंवा डीसीपी रँकचे लोक पाठवून तिथलं तात्काळ सिक्युरिटी ऑडिट केलं। यासोबत अशा प्रकारच्या घटनांच्या संदर्भात ज्यावेळी एखाद्यावर हल्ला होतो त्यावेळी त्याला मोफत पूर्णपणे जो काही लीगल एड आहे ती देखील देण्याचं ठरलं, इलाज करण्याचं ठरलं। आणि एक प्रकारे हा हल्ला हा केवळ त्या डॉक्टरवर नाही आहे, तर हा सरकारी कर्मचाऱ्यावर आहे, सरकारवर हल्ला आहे असं समजून त्याच्या संदर्भात सर्व प्रकारची कारवाई करण्याचं ठरलं। या संदर्भात सगळ्या प्रकारच्या लेखी अशा प्रकारचं कमिटमेंट हे त्या ठिकाणी देण्यात आलं। मी स्वतः त्यांच्यासोबत बसलो, हे सगळे कमिटमेंट मी स्वतः दिले। सन्माननीय उच्च न्यायालयाने या संदर्भात काल निर्णय देऊन त्यांना संप संपवायला सांगितलं आणि त्यासोबत सरकारलाही निर्देश दिले की सरकारने 1 महिन्याच्या आत सगळी सुरक्षा पुरवावी। वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी तर इथपर्यंत सांगितलं की 15 दिवसात कंप्लायन्स केला नाही तर मी राजीनामा द्यायला तयार आहे। मला असं वाटतं की इतकं सगळं झाल्यानंतर देखील आज जर आता ते लोक परत या ठिकाणी रुग्णसेवेत येत नसतील तर अध्यक्ष महोदय, ही प्रचंड मोठी असंवेदनशीलता आहे। आपण जी शपथ घेतली आहे त्या शपथेचा विसर पडलेला आहे। अध्यक्ष महोदय भावना समजू शकतात, हे बरोबर आहे की हल्ला होऊ नये, सुरक्षितता पुरवली पाहिजे, ती पुरवलेली आहे, कमी असेल तर अजून पुरवू। पण याकरता जर आपण रुग्णांना मरण्याकरता सोडणार असू तर कुठली शपथ आपण घेतलेली आहे? या राज्याच्या टॅक्स पेअरच्या पैशातनं आपण सर्व डॉक्टरांना शिकवतो। आज डॉक्टरांना त्या ठिकाणी शिकवत असताना त्यांना जी फी आहे अध्यक्ष महोदय, ती फी किती आहे? ती सगळी फी कोणाच्या खिशातनं येते? आज या टॅक्स पेअरच्या पैशातनं इथला सामान्य नागरिक एक एक पैसा या राज्याच्या तिजोरीमध्ये येतो, त्या तिजोरीतनं पैसा येतो आणि त्यातनं या ठिकाणी शिक्षण मिळतं आणि त्यानंतर त्याच माणसाला मरण्याकरता सोडण्यात येत असेल अध्यक्ष महोदय, तर यानंतर राज्य सरकार चूप बसू शकत नाही।
हे योग्य नाही अध्यक्ष महोदय. आम्ही अशा प्रकारे नागरिकांना मरण्याकरता आता या ठिकाणी वाऱ्यावर सोडू शकत नाही. खूप प्रयत्न केला, हातपाय जोडले. अध्यक्ष महोदय, काय अजून करायचं बाकी आहे? मुख्यमंत्री या ठिकाणी जाऊन सांगतोय, मंत्री जाऊन सांगतात, आणि अध्यक्ष महोदय काही लोक रिमोट कंट्रोलचं काम करतात. अध्यक्ष महोदय हे सांगतात त्या संघटनेला, ती संघटना सांगते ह्या संघटनेला. हा का राजकारणाचा अड्डा आहे? अध्यक्ष महोदय, डॉक्टरांबद्दल प्रचंड रिस्पेक्ट आमच्या मनामध्ये आहे. आम्ही देवाचा दर्जा त्याला दिलाय. पण अध्यक्ष महोदय, वागणं देवासारखं नाही आहे. अध्यक्ष महोदय, लोकांना मरायला जर सोडलं तर उद्या तुम्हाला देवाच्या ऐवजी दानव म्हणण्याकरता लोक बाध्य होतील. अशा प्रकारचं वागणं या ठिकाणी चाललंय. आणि म्हणून या ठिकाणी एक गोष्ट निश्चितपणे लक्षात घेतली पाहिजे. शेवटी संयम हा किती दाखवायचा, आणि जनतेचा संयम सुटल्यानंतर आम्ही नेमकं करायचं काय, हा आमच्या समोर प्रश्न आहे. आज प्रत्येक रुग्णाच्या नातेवाईकाला त्या ठिकाणी असं वाटतंय की माझा रुग्ण मरतोय आणि या ठिकाणी सरकार काही करत नाही. आणि सरकारने किती दिवस संयम दाखवायचा, कशा प्रकारे दाखवायचा? तुम्ही सरकारला ऐकायला तयार नाही, तुम्ही उच्च न्यायालयाला ऐकायला तयार नाही. हे कोणतं अध्यक्ष महोदय या ठिकाणी धोरण आखलेलं आहे? मला अक्षरशः आश्चर्य वाटतं. आणि खरं म्हणजे इतकी असंवेदनशीलता का या ठिकाणी आलेली आहे हे देखील मला समजायचं कारण नाहीये. काही लोक या संधीचा फायदा घेऊन आपल्या अजून मागण्या कशा रेटता येतील हा प्रयत्न करतात. अरे माणूस मरत असताना त्या ठिकाणी त्याला वाचवायचं सोडायच्या ऐवजी आपल्या मागण्या कशा रेटायच्या हा प्रयत्न करणं ही संवेदनशीलता आहे. अध्यक्ष महोदय, हे खपवून घेण्यासारखं नाही आहे. मी पुन्हा एकदा या सभागृहाच्या माध्यमातून अपील करतोय, अध्यक्ष महोदय, वेळ गेलेली नाही आहे. आजही या ठिकाणी तात्काळ आता या सर्व लोकांनी कामावर परत आलं पाहिजे. एक शेवटची बैठक आज मी करणार आहे अध्यक्ष महोदय. त्याही बैठकीत पुन्हा विनंती करणार आहे, कारण विनंती करणं काही चुकीचं नाही आहे. त्यांनी काही आमचा मान कमी होत नाही. आम्ही हात जोडून विनंती करू, पाया पडून विनंती करू. पण अध्यक्ष महोदय, जर या ठिकाणी आमच्या रुग्णांना अशा प्रकारे मरण्यावर सोडण्यात येत असेल तर अध्यक्ष महोदय, यांना देखील आम्ही माफ करणार नाही. या जनतेने आम्हाला लोकांना मरू देण्याकरता निवडून दिलेलं नाहीये. या ठिकाणी लोकांना वाचवण्याकरता आम्हाला निवडून दिलेला आहे. आणि अध्यक्ष महोदय, मग माझा सवाल आहे की जे लोक या ठिकाणी मारहाण करतात ते तर नालायक आहेतच, पण त्यांच्या प्रवृत्तीमध्ये आणि जे लोक रुग्णांना मरायला सोडून देतात त्यांच्या प्रवृत्तीमध्ये नेमका भेद काय आहे हा मला सांगितला पाहिजे. अध्यक्ष महोदय, काय भेद आहे त्या दोन प्रवृत्तीमध्ये? त्याच प्रवृत्तीने जर आपण वागणार असू या ठिकाणी, मग माझा सवाल आहे की या ठिकाणी एखादा जर पेशंट मृत्युमुखी पडत असेल तर ज्या डॉक्टरने त्याला त्या ठिकाणी ड्युटी असताना देखील त्याला उपचार नाकारले, जाणीवपूर्वक अध्यक्ष महोदय त्याला मरण्याकरता सोडून दिला, त्या डॉक्टरवर नेग्लिजन्सचा गुन्हा का दाखल केला जाऊ नये अध्यक्ष महोदय? का त्याला त्याकरता मग दोषी धरण्यात येऊ नये? अध्यक्ष महोदय, तुम्ही अशा प्रकारे ओलीस धरू शकणार नाही. ही पद्धत कुठली आहे की तुम्ही ओलीस धराल? अध्यक्ष महोदय, लोक मरून राहिले, सरकार त्या ठिकाणी मरणाऱ्या रुग्णांना वाचवण्याकरता तुमच्या सोबत चर्चा करते आहे, तुमच्या सगळ्या मागण्या मान्य करते आहे, आणि तरी देखील तुम्ही परत येत नाही. याचा अर्थ काय आहे? हे रुग्णांना ओलीस धरणार अध्यक्ष महोदय, हे मान्य होणार नाही अध्यक्ष महोदय. मी आज शेवटची चर्चा या ठिकाणी करतोय, पुन्हा प्रामाणिकपणे चर्चा करतोय. सगळ्या मागण्या मान्य केल्यात, मागण्या करायला तयार आहात, मोठं वर्किंग त्या ठिकाणी करायला तयार आहात. हा काही वन टाइम जॉब नाही आहे. पुढचे वर्ष 2 वर्ष जे ज्या काही सुधारणा करायच्या त्या सगळ्या सुधारणा करण्याला तयार आहात. प्रत्येक ओपीडी असेल त्या ठिकाणची प्रत्येक अध्यक्ष महोदय कॅज्युअलिटी असेल तिथे ऍक्सेस कंट्रोल करण्याकरता आम्ही तयार आहोत. या सगळ्या गोष्टी करण्याकरता तयार आहोत. पण अध्यक्ष महोदय, आता मात्र अध्यक्ष महोदय, इनफ इज इनफ. इनफ इज इनफ अध्यक्ष महोदय. अशा प्रकारे रुग्णांना आता या ठिकाणी मरण्याकरता सोडता येणार नाही अध्यक्ष महोदय. आणि म्हणून या सभागृहाला माझी विनंती आहे, मी आता पुन्हा एकदा प्रतिनिधींना बोलवलंय, आता त्यांच्यासोबत मी चर्चा करतोय. वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि आरोग्य मंत्री आणि मी, आम्ही तिघं त्यांना विनंती करणार आहोत. मला विश्वास आहे की जर खऱ्या अर्थानं संवेदनशीलता असेल, खऱ्या अर्थानं डॉक्टर म्हणून जी शपथ घेतली ती शपथ जर लक्षामध्ये असेल तर अध्यक्ष महोदय आज यातनं तोडगा निघेल. पण आज जर तोडगा यातनं निघाला नाही अध्यक्ष महोदय, आता एकच गोष्ट स्पष्टपणे सांगतो, सरकार हातावर हात घेऊन बसणार नाही. या संदर्भात जीही कायदेशीर कारवाई आता करणं आवश्यक आहे ती सगळी कायदेशीर कारवाई ही सरकारच्या वतीनं केली जाईल, एवढंच या ठिकाणी सांगतो अध्यक्ष महोदय, आणि मी थांबतो. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.